तर आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत की जो तुम्हाला श्रीमंतही बनवू शकतो आणि जर तुम्ही निष्काळजीपणा दाखवला तर तुमचं बँक खातं रिकामं देखील करू शकतो. होय, आपण बोलत आहोत शेअर मार्केटबद्दल, म्हणजे भाग भांडवल बाजार. आता अनेकदा जेव्हा लोक शेअर बाजारात येतात तेव्हा त्यांच्या डोक्यात दोनच गोष्टी असतात. एक तर पटापट पैसा कमवायचा आणि दुप्पट दाम करायचं, किंवा एका मित्रानं सांगितलं म्हणून मी शेअर घेणं. पण सत्य हे आहे की शेअर बाजार हा कोणताही जुगार किंवा लॉटरीचं तिकीट नाही, हा एक गंभीर व्यवसाय आहे. जर तुम्ही सुद्धा पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवणार असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या आयुष्याला नवीन वळण देणारा ठरू शकतो. आज आपण अशा अत्यंत महत्त्वाच्या सावधगिरीच्या उपायावर चर्चा करणार आहोत की जे प्रत्येक नवीन गुंतवणूकदाराने शेअर बाजारात उतरण्यापूर्वी घेतलं पाहिजे. ते ज्ञान मी तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग अजिबात उशीर न करता आपण सुरू करूया. पहिली जर विचार केला पहिला तर त्याच्यासाठी एक पैशांची योग्य प्रकारे निवड केली पाहिजे. आता शेअर बाजारात येण्यापूर्वी तुम्हाला दोन नियम लक्षात ठेवावे लागतील. कर्ज किंवा उधारीच्या पैशातून लांब राहा. कधीही कोणाकडून उधार घेऊन, वैयक्तिक पर्सनल लोन काढून किंवा घरातील महत्त्वाचे कामं थांबून शेअर बाजारात पैसा लावू नका. शेअर बाजारात चढ उतार येत असतात. जर बाजार खाली गेला तर तुमचे पैसे जातील, पण सोबत कर्जाचं व्याजही भरावं लागेल. त्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येईल आणि नंतर पुन्हा काहीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याच्या बाबतीत नवीनच काहीतरी घडून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणीबाणी निधी, म्हणजे इमर्जन्सी फंड. ते पण आपण शेअर बाजार ज्यावेळेस पैसा लावतो त्यावेळेस ते पण आपल्याकडं ठेवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जो राखीव पैसा असेल तोच शेअर बाजारात गुंतवा, ज्याची तुम्हाला पुढील 3 ते 5 वर्षात अत्यंत तातडीची गरज लागणार नाही. आणि बाजारात उतरण्यापूर्वी तुमच्याकडे कमीत कमी 6 महिन्यांच्या घरातील खर्चाचा इमर्जन्सी फंड किंवा FD सेव्हिंग अकाउंटमध्ये वेगळा असायला हवा. कारण काय तर शेअर बाजारात ज्यावेळेस आपण पैसे लावतो ते केवळ आपली अतिरिक्त बचतच असायला हवी. घर चालवण्यासाठी लागणारे पैसे नाहीत. आज ते गुंतवले तर उद्या लगेच परतावा मिळेल असंही होत नाही. म्हणूनच ही काळजी घ्या, तुम्ही पैसा लावताना आपल्याकडे शिल्लक पैसा आहे का तो विचार करूनच तो शेअर बाजारामध्ये गुंतवून घ्या. आता दुसरी गोष्ट सांगताना एक लक्षात घ्या की नवीन लोक सर्वात मोठी चूक कोणती करतात माहिती का? तर टेलिग्राम चॅनल आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, सोशल मीडिया आहे, त्याच्यावर ज्या पद्धतीने शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्याच्या जाहिराती होतात, मोफत टिप्स ज्या दिल्या जातात, त्या पाठीमागं लोक जास्त धावतात आणि जाळ्यात फसतात. पण आपल्याला हे अजिबात करायचं नाही. ज्या कंपनीचा तुम्ही शेअर विकत घेणार आहात ती कंपनी नेमकं काय बनवते, तिचा व्यवसाय काय आहे, भविष्यात त्या उत्पादनाची गरज राहील का, हे माहिती घेतली पाहिजे अगोदर. आणि त्यानंतर एक सोप्या भाषेत सांगायचं मध्ये की आंधळेपणाने किंवा सोशल मीडियाच्या टिप्सवर शेअर तुम्ही खरेदी करू नका. त्या कंपनीवर खूप जास्त खर्च आहे का, कर्ज आहे का, दरवर्षी ती कंपनी नफा कमवते का, कंपनीचे प्रोमोटर्स जे म्हणजे मालक आहेत ते प्रामाणिक आहेत का, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि जर तुम्हाला एखाद्या कंपनीचा व्यवसाय समजत नसेल तर केवळ शेअर वेगाने जात आहे म्हणून त्यात पैसे लावू नका. याला फॉमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे संधी हुकण्याची एक भाषा म्हणतात. आणि हा नवीन गुंतवणूकदारासाठी सर्वात मोठा शत्रू आहे. मग त्याच्यामुळे यापासून आपण सावध राहिले पाहिजे. आता तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर 4 अंडे असतील तर तुम्ही सर्वात एका टोपलीत ठेवू नका, सर्व वेगवेगळ्या टोपल्यामध्ये ठेवा. हे उदाहरण तुमच्या लक्षात घेऊन मी सांगतो. शेअर बाजारात नुकसान पासून वाचण्यासाठी आपल्याला विविधता बाळगणं सर्वात महत्त्वाचा उत्तम मार्ग आहे. पैसे जर आपण वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, समजा तुमच्याकडे 50,000 रुपये आहेत आणि ते 50,000 रुपये तुम्ही एकाच कंपनीच्या शेअरमध्ये लावले तर तुमचं नुकसान होणार आहे. त्यासाठी ते सर्व पैसे एका कंपनीमध्ये शेअर्स गुंतून बसू नका. जर ही कंपनी बुडाली तर तुमचे सगळे पैसे बुडतील. मग ह्याच्यासाठी काय करायचं तर आपले पैसे जवळपास 4 ते 5 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लावा. जसे की IT असेल, बँकिंग, ऑटोमोबाईल्स, मेडिकल, फार्मसी यासारखे जे उद्योग आहेत तर त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पैसे गुंतवा. यामुळे जर एखादं क्षेत्र मंदीत जरी गेलं तरी दुसरं क्षेत्र तुमच्या पोर्टफोलिओला सांभाळून घेईल, म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीला सांभाळून घेईल. आता सुरुवातीच्या दिवसात दररोज खरेदी विक्री करण्याची घाई करू नका. भविष्यात विचार करा की आधी दीर्घकालापासून म्हणजे गुंतवणुकीपासून लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जे आहे समजा सुरुवात करा. बाजाराची चाल समजून घ्या आणि मगच त्यामध्ये उडी मारा. आता चौथी गोष्ट सांगायचा हेतू असा आहे की नेहमी भारतातील प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त डीमॅट अकाउंट ब्रोकर्स जसे की समजा झरोदा आहेत, ग्रो आहे, एंजल वन आहे, याचा वापर करा. कोणत्याही अधिकृत किंवा वेबसाईट ॲपच्या जाळ्यात तुम्ही फसूच नका.
जे रजिस्टर ब्रोकर आहेत त्यांची निवड करा, त्यांचा सल्ला घ्या. आता तुमच्या ट्रेडिंग अकाउंट्समध्ये पासवर्ड देखील तुम्ही मजबूत ठेवा. कोणासोबतही तुमचा लॉगिंग आय डी असेल, पासवर्ड असेल ते काही शेअर करू नका, अन्यथा त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला त्याचा फटका देखील बसू शकतो. जर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत असाल तर नेहमी स्टॉप लॉसचा वापर करा. हे एक असं साधन आहे की जे तुम्हाला एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नुकसान होण्यापासून वाचवतं. हे देखील आपण काळजी घेतली पाहिजे. आता नवीन जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी एक त्या प्रश्नानुसार तुम्ही विचार करा की ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो, या 5 प्रश्नापैकी तर एक आपला प्रश्न आहे का नाही हे देखील तुमच्या लक्षात येईल. आता नंबर 1चा प्रश्न आहे की हा पैसा माझा स्वतःचा आहे, अतिरिक्त आहे का, की कोणाकडून उधार घेतलेला आहे. नंबर 2, माझ्याकडे 6 महिन्याचे इमर्जन्सी फंड सुरक्षित आहे का. नंबर 3, मला या कंपनीचा व्यवसाय समजतो का. नंबर 4, मी माझे सर्व पैसे एकाच कंपनीत तर लावले नाही ना. आणि नंबर 5, मी हा पैसा कमीत कमी 3 ते 5 वर्षापर्यंत बाजारात ठेवू शकतो का. या 5 प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडे असतील तर तुम्ही शेअर बाजारामध्ये खरोखरच यशस्वी होताल. शेअर बाजारात सुरुवात करायला या प्रश्नाचा विचार करा आणि त्यानंतरच मग शेअर बाजार मार्केटमध्ये पैसे गुंतवणा. शेअर बाजार ही एक मॅरेथॉन आहे, 100 मीटरची शर्यत नाही की इथं रातोरात श्रीमंत होण्याची सोय होईल. तुम्हाला या गोष्टी लक्षात येत असतील तर तुम्ही यामध्ये पैसे गुंतवायला हरकत नाही, परंतु सर्व माहितीचा विचार करून यामध्ये पैसे गुंतवा. कारण आतापर्यंत अनेक जणांनी असं केलेलं आहे की पैसा येतो म्हणून त्याच गुंतवत राहिले, मात्र त्यांना एवढं कळालं नाही की शेवटी आपल्या हातातला, खिशातला, बँकेतला सर्व पैसा आपण शेअर मार्केटमध्ये लावला आणि ज्यावेळेस शेअरच पडला गेला त्यावेळेस मग घर उघड्यावर पडलं आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबावरच वाईट दिवस आले. ह्या अनेक घटना आपण सध्या सोशल मीडिया असेल, न्यूजच्या माध्यमातून ऐकत असतो. त्यामुळे संयम बाळगा. गुंतवणूक कराल तर बाजार तुमचे स्वप्न नक्की पूर्ण करू शकतो, परंतु काळजीपूर्वक करा. अशा ही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला असेल किंवा शेअर बाजारातील सर्व आवश्यक सावधगिरी समजल्या असतील. जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत नमस्कार.